हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 सोडवायचा आहे। त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे आपल्याला फॅक्टराइज। तर फॅक्टरायझेशन करण्यासाठी आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जे आहे ते यूज करायचे आहेत। या उदाहरण संग्रहासाठी आपल्याला a³ - b³ a - b इन ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट a² + ab + b² या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे। तर यामध्ये पहिलं उदाहरण बघू आपण। पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला y³ - 27। तर y³ इथं आपण असं लिहिणार y³ - 3³ या ठिकाणी आपण म्हणणार a बरोबर y आणि b बरोबर 3 म्हणून y³ - 27 बरोबर y चा घन वजा 3 चा घन। आता पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहिणार a वजा b, म्हणजे a ची किंमत काय आहे y, b ची किंमत 3 म्हणून y वजा 3। दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग a² म्हणजे y चा वर्ग अधिक 3 y गुणिला 3 कारण a b म्हटलेलं आहे, मग y गुणिला 3 अधिक 3 चा वर्ग म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल y वजा 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y चा वर्ग अधिक 3y अधिक 9। तर आपण दुसरं उदाहरण बघू मित्रांनो। x चा घन वजा 64 y चा घन। आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, पहिलं पद जे आहे ते x चा घन आहे, दुसरं पद 64 y चा घन। 64 हा 4 चा घन आहे म्हणून आपण लिहिणार 4 आणि y घन म्हणजे y चा घन। म्हणजे इथं आपण असं लिहिता येईल हिअर a = x and b = 4y। आता आपल्याला हे उदाहरण सोडवताना x³ - 64y³ बरोबर x³ - 4y³। आता या ठिकाणी a वजा b या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे। a घन वजा b घन बरोबर a वजा b दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग। त्यानुसार a ची व्हॅल्यू काय आहे इथं x, b ची व्हॅल्यू 4y म्हणून पहिल्या कंसात लिहिणार आपण x वजा 4y a वजा b। दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग। त्यानुसार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक ab म्हणजे x गुणिला 4y अधिक 4y चा वर्ग। म्हणजे आपल्याला लिहिता येईल x वजा 4y दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 4xy अधिक 16y वर्ग। त्यानंतर आपण तिसरं उदाहरण बघणार आहोत। तिसरं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 27m चा घन वजा 216n चा घन बरोबर। आता या ठिकाणी 27 हा कॉमन फॅक्टर घेता येईल आपल्याला। 27m चा घन कंसामध्ये m चा घन वजा 8n चा घन। आता इथं आपल्याला म्हणता येईल टेकिंग आउट द कॉमन फॅक्टर ट्वेंटी 7। आता या ठिकाणी a बरोबर m। आता याची जर व्हॅल्यू म्हटली आपण तर असं म्हणता येईल 27 कंसामध्ये a चा घन वजा 2n चा घन म्हणून a बरोबर m and b =
2n म्हणजे आपल्याला लिहिता येईल 27m घन वजा 216n घन बरोबर 27 कंसामध्ये ए ची व्हॅल्यू काय आहे m आणि बी ची व्हॅल्यू 2n म्हणून आपण लिहिणार m वजा 2n. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे m चा वर्ग अधिक m गुणिला 2n अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 2n चा वर्ग बरोबर 27 कंसामध्ये m वजा 2n आणि दुसऱ्या कंसामध्ये m चा वर्ग अधिक 2mn अधिक 4n चा वर्ग. पुढचं उदाहरण दिलं आहे आपल्याला 125y चा घन वजा 1. तर हे उदाहरण सोडवताना आपल्याला लिहिता येईल 125 हा 5 चा घन आहे म्हणून 5y कंसाचा घन वजा 1 चा घन. या ठिकाणी याची व्हॅल्यू काय आहे 5y आणि बी ची व्हॅल्यू 1 म्हणून 125y घन वजा 1 बरोबर 5y चा घन वजा 1 चा घन आणि फॉर्म्युला जो आहे त्यानुसार आपण लिहिणार 5y वजा 1 a वजा b आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग 5y चा वर्ग अधिक 5y गुणिला 1 अधिक 1 चा वर्ग आणि म्हणून आपण लिहिणार या ठिकाणी जो आपण फॉर्म्युला यूज केला तो फॉर्म्युला काय आहे a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b इन ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. त्यानुसार आपण असं लिहिणार इथं 5y वजा 1 दुसऱ्या कंसामध्ये 25y वर्ग अधिक 5y गुणिला 1 5y अधिक 1. त्यानंतर पाचवं उदाहरण बघू आपण 8p चा घन वजा 27p चा घन बरोबर 8p चा घन म्हणजे आपल्याला लिहिता येईल 2p कंसाचा घन वजा 3/p कंसाचा घन म्हणजे इथे लिहिणार आपण हियर a इज इक्वल टू 2p and b इज इक्वल टू 3/p म्हणजे आपल्याला लिहिता येईल 8p चा घन वजा 27/p चा घन बरोबर पहिल्या कंसामध्ये a वजा b म्हणजे 2p वजा 3/p दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग 2p चा वर्ग अधिक 2p गुणिला 3/p अधिक 3/p चा वर्ग. त्यानुसार आपण लिहिणार 2p वजा 3/p दुसऱ्या कंसामध्ये 4p चा वर्ग अधिक 6 भागिला 9 अधिक 9/p चा वर्ग. त्यानंतर 6वं उदाहरण बघायचं आपल्याला 343 a चा घन वजा 512 b चा घन. आता यामध्ये 343 हा 7 चा घन आहे मग आपण लिहिणार 7a चा घन वजा 512 हा 8 चा घन आहे म्हणून 8b चा घन. या ठिकाणी आपण लिहिणार हियर a इज इक्वल टू कॅपिटल A इज इक्वल टू 7a आणि b इज इक्वल टू 8b. आता तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे 343 a चा घन वजा 512 b चा घन बरोबर 7a चा घन वजा 8b चा घन. यानुसार a ची किंमत काय इथं 7a आणि b ची किंमत 8b. मग आता फॉर्म्युला जो आहे a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. a मायनस b म्हणजेच काय लिहिणार आपण 7a मायनस 8b
नंतर दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग म्हणजे 7aचा वर्ग अधिक AB म्हणजे 7a इंटू 8b प्लस दुसऱ्या कंसामध्ये 8bचा वर्ग. त्यानुसार आपण लिहिणार 7a मायनस 8b दुसऱ्या कंसामध्ये 7चा वर्ग 49 a वर्ग अधिक 7 वाटू 7 गुणिले 8 56 AB प्लस 64 bचा वर्ग. त्यानंतर 7वं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 64 x घन वजा 729 y घन. या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 4x घन वजा 9y घन. 9चा घन 729 आहे आणि 4चा घन 64 आहे. हिअर a इज इक्वल टू 4x अँड b इज इक्वल टू 9y. म्हणून आपण लिहिणार 64x क्यूब मायनस 729y क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युल्यानुसार a वजा b म्हणून आपण लिहिणार 4x वजा 9y. दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर म्हणजे 4xचा वर्ग अधिक a गुणिला b म्हणजे 4x गुणिला 9y अधिक 9yचा वर्ग. म्हणून आपण लिहिणार 4x वजा 9y दुसऱ्या कंसामध्ये 64 4चा वर्ग 16x वर्ग अधिक 4 गुणिला 9 36xy अधिक 81y वर्ग. त्यानंतर 8वं उदाहरण बघू आपण 16a घन वजा 128 छेद bचा घन बरोबर 16 आपण कॉमन फॅक्टर काढू. 16 कंसामध्ये a घन वजा 8b 8 छेद bचा घन. तर 16 कॉमन फॅक्टर काढल्यानंतर आपल्याला असं लिहिता येईल परत 16 कंसामध्ये a घन वजा 2 छेद b कंसाचा 2 छेद b कंसाचा 2 छेद b कंसाचा घन. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे टेकिंग कॉमन फॅक्टर 16 टेकिंग आउट द कॉमन फॅक्टर 16. आता या ठिकाणी a इज इक्वल टू कॅपिटल A घेऊ आपण. a इज इक्वल टू a अँड कॅपिटल B इज इक्वल टू 2/b. आता 16 a घन वजा 128 छेद bचा घन बरोबर 16 कंसामध्ये a वजा b a ची व्हॅल्यू a आणि b ची व्हॅल्यू 2/b म्हणून a वजा 2 छेद b. दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग म्हणून आपण लिहिणार a वर्ग अधिक a गुणिला 2 छेद b अधिक 2 छेद b कंसाचा वर्ग म्हणून आपण लिहिणार 16 कंसामध्ये a वजा 2b गुणिला दुसऱ्या कंसात a स्क्वेअर प्लस 2a भागिला b अधिक 2चा वर्ग 4 भागिला b वर्ग याप्रमाणे.